बंद घरावर पोलिसांचा छापा. दार उघडताच दिसलं भयंकर दृश्य. 3 महिला आणि 3 पुरुषांना बेड्या. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात शेलोडी रोडवर पोलिसांचा छापा. 3 महिला, 3 पुरुष आणि 1 एजंट महिला ताब्यात. काही दिवसांपूर्वी पुण्यात पोलिसांनी कारवाई करत अवैधरित्या वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना ताब्यात घेतले होते. ही घटना ताजी असतानाच पुण्यानंतर आता बुलढाण्यात देखील पोलिसांनी धाड टाकत अवैधरित्या वेश्या व्यवसाय करणाऱ्या 3 महिला, 3 पुरुष आणि 1 एजंट महिलेला ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरू आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील ग्रामीण पोलिसांना कुंटणखाना चालवला जात असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. गेल्या अनेक दिवसांपासून शेलोडी रोडवरील एका घरात संशयास्पद हालचाली सुरू होत्या. या माहितीद्वारे जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबेसाहेब यांच्या आदेशानं IPS आदित्य कुमार सिंग यांच्या पथकानं शेलोडी रोड परिसरात सुरू असलेल्या अवैध वेश्या व्यवसायाच्या अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत 3 महिला, 3 पुरुष आणि 1 एजंट महिला ताब्यात घेण्यात आली असून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. शेलोडी रोड परिसरात सुरू असलेल्या अवैध धंद्यामुळे परिसरातील शांतता भंग पावत होती आणि ग्रामस्थ अत्यंत त्रस्त झाले होते. वारंवार तक्रारी करूनही हा व्यवसाय सुरूच असल्यानं नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण होते. मात्र पोलिसांच्या कारवाईमुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. ब्युरो रिपोर्ट, स्टार TV9, खामगाव, बुलढाणा. गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे पोलीस स्टेशन खामगाव येथील टीम, त्याचबरोबर LCB बुलढाणा यांची टीम अशी संयुक्त टीम बोलावून शेलोडी शिवारात बाळू झापर्डे यांच्या शेतामध्ये देहविक्रीचा व्यापार चालतो अशी माहिती मिळाल्यावरून आम्ही सदर ठिकाणी आलो असता त्या ठिकाणी 3 व्हिक्टीम महिला, त्याचबरोबर 3 आरोपी आणि 1 एजंट महिला असे लोक आम्हाला मिळून आले. त्या ठिकाणी आम्ही सर्चिंग घेतली असता त्या ठिकाणी कस्टमरकडून मिळालेले पैसे जप्त केले. त्याचबरोबर देह विक्री करण्यासाठी जे काही वस्तू लागतात त्या वस्तूसुद्धा आम्हाला त्या ठिकाणी मिळून आल्या. आता त्यांना आम्ही ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन येथे पुढील कारवाईसाठी घेऊन जातो.